हॅलो गाईज, राम राम. बघा हे राजू शेठच्या वावरात आलेलो आहे. मग बघा किती गवत आहे. बघा कणसाला चौरा आलेलं आहे. बघा तरी गारा वगैरे पुष्कळसा आहे. तरी बघा हे कसे कणस आहे, काय शेतकऱ्याचे हाल आहे. तर बघा हॅलो गाईज, तर व्हिडिओला लाईक व शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. किशन कुमार किंग कॉमेडी चॅनलला. किती आहे तरी शेतकऱ्याचे कसे हाल अपेष्ट आहे. तरी शेतकऱ्याला सरकार काही मालाला भाव वगैरे काही देत नाही. तरी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की तुमच्या मालाला भाव वगैरे मिळावा. किंग कॉमेडी यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी मक्याला 1200 भाव असल्यामुळे हे ट्रॅक्टरचं भाडं, मजुराची मजुरी वगैरे काही निघत नाही आहे. तरी शेतकऱ्याला परवडत नाही आहे. तरी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. चौधरी यांनी जे सांगलेलं आहे ते शेतकऱ्याच्या मालाच्या बारात चौरंग आलेलं आहे. कोणत्याच प्रकारची मागणी, मी यांचा बेस्ट फ्रेंड फॉलो करतो. यांच्याकरता मी यांना भेटायला आलो. यांनी फार बोललेलं आहे अनंताचं का केळीला भावनी, कापसाला भावनी, हे मका कवडी मोल जातोय 1000, 1200, 900. हे शेतकऱ्यांना काय करावा त्याचे फोटो काढून सगळे दावलेले आहे. आधार कार्ड, बँक पासबुक सगळे दिले. अजूनही अतिवृष्टीचा कोणताही रुपया आला नाही. शेतकऱ्याकडे कोणताच लक्ष देत नाही. आणि आमचं सरकार आलं का आम्ही भाव देऊ, जनता यांना परत निवडून आणते. पण हे मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासनाचं जे सरकार आहे यांनी जरा शेतकऱ्यावर तातडीने काळजी करावी आणि तात्काळ मदत जाहीर व्हावी. म्हणजे सरकार आधार कार्ड, बँक बुक हे सगळं डाटा दिलेला आहे. पण अजूनही कोणत्याच प्रकारच्या शेतकऱ्याला रुपया तरी अनुदान मिळालं नाही. तर शेतकऱ्यांना तातडीने काही ना काही अनुदान जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावं असं महाराष्ट्र शासनाची माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र.